मुलाच्या मृत्यूवरून इशारे देऊ नका, दम असेल तर चौकशी लावा, सामोरं जायला तयार. गिरीश महाजनांनी केलेल्या आरोपानंतर एकनाथ खडसेंचा आव्हान. नाशिक हनी ट्रॅप प्रकरणामध्ये अधिकाऱ्यांच्या अंतर्गत चौकशीला सुरुवात. अधिकाऱ्यांचे कॉल डिटेल्स तपासले जाण्याची शक्यता. हॉटेल व्यावसायिकाच्या जमीन व्यवहारांबाबत सखोल तपास होणार, सूत्रांची माहिती. पालिका निवडणुकीसाठी भाजपची रणनीती. प्रत्येक आमदाराची 5 कामं होणार, तर ठाकरे बंधूंच्या युतीनं मतांचं ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात होईल. बैठकीमध्ये आमदारांचा सूर. राज्य सरकारच्या त्रिभाषा धोरणाला केंद्राकडूनच चपराक. इयत्ता पहिलीपासून 3 भाषांची सक्ती कराच असं नाही. विद्यार्थ्यांच्या 14व्या वयापर्यंत 3री भाषा शिकवू शकता, केंद्र सरकारचं स्पष्टीकरण. विधान भवन मारहाण प्रकरणी आव्हाड आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांना जामीन मंजूर. नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकलेला किला कोर्टाकडून दिलासा. 25,000च्या जात मुचलक्यावर जामीन. जामीन मिळाल्यानंतर पडळकर समर्थक आरोपी ऋषिकेश टकलेचं जल्लोषात स्वागत. पोलिसांकडून कारवाईची अपेक्षाच नाही, विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा. आव्हाडांची मागणी, तर नितीन देशमुखला संबंध नसताना अडकवल्याचा आरोप. मुख्यमंत्री फडणवीस वाढदिवसाच्या निमित्तानं गडचिरोलीमध्ये कार्यक्रमाला हजेरी लावणार, तर विश्वासाचा हात असू दे, मैत्रीचा सहवास असू दे. देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाला एकनाथ शिंदेंचं ट्विट.